एका छोट्या गावात क्षितिज नावाचा तरुण राहायचा. आई शांता आणि वडील लहानपणीच गेलेले. त्यामुळे आईने एकटीने त्याला वाढवलं. पोटासाठी शेतावर काम केलं, उन्हातान्हात जगली, पण मुलाचं भविष्य घडवण्यासाठी स्वतःच्या इच्छा मारल्या. क्षितिज मोठा झाला, शहरात नोकरी मिळवली आणि लग्नही झालं. पण लग्नानंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं. त्याची बायको कविता थोडी हट्टी पण प्रेमळ होती. एके दिवशी काही गैरसमजामुळे क्षितिज आणि कविताचं भांडण झालं आणि कविता माहेरी निघून गेली. घरात शांतता पसरली, पण ती शांतता क्षितिजच्या मनात रागाचा जाळ पेटवून गेली. त्याला वाटलं आईमुळेच बायको निघून गेली, कारण आईच्या बोलण्यामुळे ती नाराज झाली होती. रागात भरलेल्या क्षितिजने आईवरच दोष टाकला. तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं म्हणत त्याने आईवर हात उगारला. शांता थरथरली, पण डोळ्यात पाणी आलं तरी तिने काही बोललं नाही. ती शांतपणे बसली, फक्त म्हणाली, माझ्या मुलाने मला हात लावला, म्हणजे माझं मातृत्व हरलं. त्या क्षणी क्षितिजला काही कळलं नाही, पण त्या एका कृतीने त्याचं आयुष्य बदलून गेलं. आई दुखावली, तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यासाठी चहा ठेवून गेली, पण घर रिकामं होतं. शांता गाव सोडून गेली होती. त्या रिकाम्या घरात आईचा गंध उरला होता. भिंतीवर तिचा फोटो आणि स्वयंपाकघरात तिचं वापरलेलं टॉवेल. क्षितिज बसून राहिला. मनात अपराधगंड, राग, पश्चात्ताप सगळं एकत्र झालं. दिवस गेले. कविता परत आली, पण क्षितिज बदलला होता. तो रात्रभर जागत राहायचा. आईचा आवाज कानात घुमायचा, मुलगा चुकला तरी आई रुसत नाही, फक्त दूर जाते. त्याने गावागावात आईचा शोध घेतला, पण शांता कुठेच सापडली नाही. शेवटी एका आश्रमात त्याला ती भेटली. कृष्य शरीर, डोळ्यात ओळखीचा प्रकाश. आईने त्याला पाहिलं आणि शांतपणे म्हणाली, आलास का रे माझ्या लेकरा? क्षितिज रडत तिच्या पायात पडला. आई, मी तुझा अपराधी आहे, मला माफ कर. शांता त्याचे केस कुरवारत म्हणाली, बाळा, आईचं हृदय कधी रुसत नाही, फक्त शिकवण्यासाठी गप्प होतं. तो क्षण इतका हृदयद्रावक होता की आजूबाजूचे लोकही रडले. त्याने आईला घरी आणलं. तिच्या पायाशी बसून दिवस घालवू लागला. आईचं प्रेम पुन्हा फुललं. कवितासुद्धा बदलली. घरात पुन्हा हास्य उमटलं. पण क्षितिजच्या मनात कायमसाठी एक शिकवण कोरली गेली, की रागात केलेली एक कृती आयुष्यभर टोचत राहते. आईला मारणं म्हणजे स्वतःच्या आत्म्यालाच जखम करणं असतं. त्याने आईसाठी छोटा मंदिर बांधला. रोज फुलं चढवायचा आणि प्रत्येक वेळी तो म्हणायचा, आई, तुझ्या वाचून काहीच नाही. शांता शेवटपर्यंत हसत राहिली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. मुलाने चूक ओळखली, बदलला आणि तेवढंच मातृत्वाचं यश होतं. तिच्या जाण्यानंतर क्षितिजने तिच्या स्मरणार्थ मातृछाया नावाचं वृद्धाश्रम सुरू केलं, जिथे आईसारख्या अनेक वृद्ध स्त्रिया राहत होत्या. तो रोज म्हणायचा, जगातली सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे आईपासून दूर जाणं. आई गेल्यानंतरही तिचं प्रेम त्याच्या श्वासात होतं. तिच्या ममतेचं तेज त्याच्या डोळ्यात झळकत राहिलं. आयुष्याच्या शेवटी क्षितिजने लिहिलं, ज्याने आईला दुखावलं त्याचं आयुष्य कधी सुखी होत नाही, पण ज्याने तिच्या चरणाशी डोकं टेकवलं त्याचं जग सुंदर होतं. आणि त्या शेवटच्या दिवशी आईच्या फोटोसमोर बसून तो म्हणाला, आई, मी तुझा मुलगा आहे, पण तू माझं संपूर्ण विश्व आहेस. घरात पुन्हा शांतता होती, पण यावेळी ती प्रेमाची, समजुतीची आणि क्षमाशक्तीची होती. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.